राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू केले आहे। त्याचा फटका सोलापूर आरटीओ कार्यालयालाही बसला असून वाहन नोंदणी, परवाने आणि इतर महत्त्वाच्या सेवांवर परिणाम झाला आहे। गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे। सोलापूरसह राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे। प्रलंबित पदोन्नती, सेवाविषयक प्रश्न आणि इतर मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। या आंदोलनामुळे वाहन परवाना, वाहन नोंदणी, मालकी हस्तांतरण, फिटनेस तपासणी यांसारखी अनेक कामे प्रभावित झाली आहेत। कामानिमित्त आरटीओ कार्यालयात आलेल्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून अनेकदा काम न करताच परत जावे लागत आहे। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की अनेक वर्षांपासून पदोन्नतीची प्रक्रिया रखडलेली आहे। या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले। आमच्या मागण्या खूप प्रलंबित आहे, बदल्यासंदर्भात आहे, पदोन्नतीच आहे आणि नावामध्ये पदनाम बदलसाठी आहे। असं वेगवेगळ्या आमच्या मागण्या आणि ह्याच्या आधी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे मंत्र्याशी, तरी बी त्यांनी काय दखल घेतलेली। त्यामुळे आम्ही आधी 2 तासाचे लक्षणीय संप केले, 1 दिवसाचे केले, तरी बी काय हे झालं नाही। त्यामुळे आजपासून पूर्ण राज्यभर बेमुदत संपावर आम्ही पूर्ण आरटीओ संघटनेचे जेवढे कर्मचारी सर्व संप करत आहे आणि संप यशस्वी करणार आहे 100%। आम्ही तुम्ही बघून आलेले आहेत, ट्रान्सपोर्ट विभाग, लायसन्स विभाग, परमिट विभाग, NT विभाग, ट्रान्सपोर्ट नॉन ट्रान्सपोर्ट विभाग, सर्व सुखसुखाट सर्व कार्यालयामध्ये। आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला मंत्र्याला किंवा सरकारला हे विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून जनतेला बी त्रास होतात, फक्त आमच्यात नाही, ते जेणेकरून जनतेला त्रास होऊ नये। आणि आमच्या मागण्या एकदम लहान छोटे मागण्या आहे, ते सरकारच्या अंडरमध्ये त्यांनी जर सरकार ठरवलं तर 1 दिवसात मागण्या पूर्ण होऊ शकतो। त्यामुळे ते लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावा आणि संप मिटवण्यासाठी आम्हाला मान्यता द्यावं। थँक्यू। सर्व 100% जे कर्मचारी आहे, सोलापूर विभागामध्ये साधारण 30-35 कर्मचारी आहे, क्लिनिकल विभागामध्ये, अकलूजमध्ये 15-20 आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर 400-500 जवळजवळ 400-500 ते 800च्या वर कर्मचारी आहे आणि सर्व लोक 100% संपामध्ये सहभागी आहे शकतात। लोकांसमोर लायसन्स काढण्यासाठी अडचण येतात, कारण क्लिनिकल जॉब एक असं आहे, ते आरटीओचं कान आहे। क्लिनिकल जॉब असलेलं अधिकाऱ्याला बी त्याला जमत नाही ते काम जे क्लिनिकलमध्ये कर्मचारी करतात। त्यामुळे जनतेचं काम असंच होणार नाही, ठप होणार काम। बसचे परमिटचे आणि बाकीचे लायसन्स विभाग, आस्थापना विभाग, गाड्या हस्तांतरण, लायसन्सचे वेगळे काम असते आरटीओमध्ये, ते सर ठप होणार। त्यामुळे जनतेला सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावं आणि काम सुरू करण्यासाठी आम्हाला मान्यता द्यावं।